नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारी सामग्री बघणार आहोत. सकाळी ताट कसे सजवून घेऊन जायचे आहे. तर या ठिकाणी मी कच्चे सूप घेतलेले आहे, गुलाल, अबील, अष्टगंध आणि अक्षत, तसेच माता पार्वतीला समर्पित करण्यासाठी कुंकू घेतलेला आहे. इथे एक दिवा घेतला आहे, त्यात तूप टाकून फुलवात ठेवलेली आहे. माचीस आपल्याला घरूनच घेऊन जायची असते. 2 वेळ पुरेल एवढी सामग्री आपल्याला न्यायची असते. तर 2 अगरबत्ती घेतलेल्या आहेत, तसेच अत्तर सुद्धा घ्यायची आहे. तुम्हाला दक्षिणा म्हणून 1 रुपया ताटात ठेवायचा आहे. तुमची इच्छा असेल तर 11 रुपये 21 रुपये घेऊ शकता, परंतु 1 रुपया नक्की घ्या. त्याचबरोबर आपण इथे दुर्वा घेतलेला आहे, बेलपत्र घेतलेले आहे. ती 1, 2 किंवा 5 या पद्धतीने घ्यायची आहेत. तुम्हाला जेवढे मिळेल तेवढे तुम्ही घेऊ शकता. नंतर आपल्याला घ्यायची आहेत फुलं. माझ्याजवळ झेंडूची आणि गुलाबाची फुलं होती, ती मी घेतलेली आहे. याबरोबर तुम्ही धोत्र्याचं फूल, कमळाचं फूल किंवा तुम्हाला जे तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते फुलं तुम्ही घेऊ शकता. पंचामृत घरून बनवून घेऊन जायचं आहे आणि अभिषेक करण्यासाठी पाणीसुद्धा घरूनच न्यायचं आहे. मी इथे प्रसाद घेतलेला आहे खडीसाखरेचा. पंचामृत तुम्ही घरून बनवून घेतले तेच योग्य ठरते, कारण इथे मंदिरात गर्दी असल्यामुळे आपण एक वस्तू तिथे समर्पित करू शकत नाही आणि या ठिकाणी एक फळ कुठलेही असले तरीही चालते.